जय शिवराय पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. आमची कशी वाट लागली पहिल्या दिवशी, एवढा पाऊस बेकार, त्यात विजा पण झोपत आणि त्यात लाईट पण गेली. तरी आम्ही कसं सकाळी 6 वाजता झोपलो आणि सकाळी लगेच 10 वाजता उठलो आणि गेलो. तर आज पण तसंच आहे, ट्रॅव्हलिंग आहे आणि जास्त काय दाखवणार नाही. पण चला आता सगळे फ्रेश वगैरे झाल्यात, मी सगळ्यात लेट होतो आणि माणूस. तर बघूया खायला काय आहे आणि जे काय असेल ते मला दाखवतो. बाय बाय. तर हे बघा असं आहे नाश्ता. तंबाखू बनवतो. तंबाखू बनवेल मी रस्त्याला एखादी नको. हा तर मस्त हवा इकडे येते. आता आपण भरून द्याव, संध्याकाळी उतरावं ना आपण. आयडिया ती करू सांग ना. मग तो बघाला मी बॅगी नेऊन पहिले ठेवलं. ठेवलं बघायचं नेऊन. कुठे बस बस पुढे तिकडे नाही लागतील. नाही बस येईल इथं. ओके. आपला केक खायचा आता बाळा. तू केक पाहिजे ना? बर्थडे ना तुझा. केक कापायचा केक. तर आता मला जायचं उडुपी. त्यात उटी आहे. भरू काय? भरू काय? आता दोनच आहेत ना प्लेस. आजचा दिवस 2. हा तेच आजचा दिवस 2 उटी आणि हो उडुपी. बाजूला खाली पिशवी असं झालं नाही. तर आज पण नुसती ट्रॅव्हलिंग आहे. कोणी? जे काय असेल तुम्हाला सिलेंडर दाखवतो. भरायचा. बाय बाय. तर चला आता निघलोय. ही माझी छोटीशी बॅग वगैरे भरलेली आहे आणि आता छोटी आणि तुमचा बड्डे. तो बड्डे जाऊ केक कापू आणि मग निघू डायरेक्ट उडुपी आणि उटीला जायला. मग तिथून केरला आहे, अजून काहीतरी 1-2 ठिकाणे आहेत, मला काही जास्त माहीत नाही. ऐसा दिख रहा है बबुआ. ठीक आहे चलो. ही बघा बॅग. एक पट्टेवाली बॅग. गावात आहे तशी भारी आहे. सामान, चार्जर, मोबाईल वगैरे तुम्हाला भारी आहे. बाकी काय गरज नाही आपल्याला तशी. लेट्स गो. उठा उठा, हॅपी अॅनिव्हर्सरी. मामाला झोपायला एक. मामाला आता पार्टी द्यायला लागणार आहे. पोरा लय खुश आहेत आज. कुठे गेली पोरा? पोरा जाम खुश आहेत आज. आज जे पाहिजे ते भेटेल पोरांना. पोरांना लय काही बी सोय भेटणार आहे. पार्लेची चॉकलेटची पार्टी देणार आहे मी. नाही कंपल्सरी. तर चला काही झालेलं आहे बड्डे आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करून आणि आता निघालो. मी वाटच बघतो की आम्ही कधी निघतो. हा असा माझा चष्मा. हो असं वाटतंय, नक्कीच सांगा. केक खायला मी थोडासा, तेवढा काही खास नव्हता इकडे, पण जाऊ द्या. चला केक कसं वाटलं केक खाऊन? नाही ना, नुसती क्रीम आहे, नुसती एकदम गोड 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 गोड. तर जाऊ द्या, लांब आल्यावर जास्त अपेक्षा करायची नसते. भेटूया आपण थोड्याच वेळात. तर काय जातं हे बघा, चालवलं आहे मी सगळं सामान. हमालगिरी करतोय आता. आताच आम्ही जेवलो आणि आम्ही आता आलोय इथे बीच साईडला. पाहू शकतो मी, पब्लिक पण आहे थोडीशी. थांब गाड्या आल्या गाईज. रस्ता क्रॉस करायला लागेल आम्हाला. थोडीशीच पब्लिक आहे, जास्त नाही. तर पब्लिक हा बघा, असा हा बीच. हो मला जर चष्मा लावू दे. टोपी उडेल माझी असं वाटतं मला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. अरे तो द्वीप आहे रे वेड्या. सुंदर असा बीच आहे. अरे आणि आम्ही तिथे होतो जेवायला बसलेलो.
तिथे. आणि मला मोबाईल मध्ये ते काय घंटा काय दिसत नाही. हे 2 वाघ आहेत माझ्यासोबत. आमची जायची इच्छा आहे तिथे, पण नंतर पाय वगैरे आपले मागतील ना, मग परत बसमध्ये आपल्या एंट्री न देणार ते. लाटा वगैरे बघा किती मस्त आहेत, काय मजा येईल ना. हे भाई पाणी किती लांबाला, बघा बघा बघा. जायचंय, मजा येईल. आपली घरची आपल्याला शोध इथे लागतील ती चाल. हे थांबा नका, बस येतात. पकड असा पकड, तुला ना काय दिसणार आता. नीट पकडणार असा असा. बघू शकता अशा प्रकारे आम्ही आलो बीचवर. आणि बीचवर येऊन सुद्धा आम्हाला एंट्री नाही आहे, कारण की आमच्या प्लॅनमध्ये हा बीच नव्हता. फक्त आम्ही तर थांबलो बस. जसं जेवण करायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो तिथे, म्हणून आम्ही आलो. बाकी काय ना, आता मी काय बोलू तुम्हाला. हा कॅमेरा नीट पकडत नाही रे वेड्या, हे वेड्या. असा रे, हा असा असा. हां काय बोलायचं तुला, जायचं आतमध्ये. यायची इच्छा आहे, जायची इच्छा आहे, माझी पण इच्छा जायची. पण भाई आपण मागलो ना, कपडे कुठे बदलचे आता माहित नाही. हा तर जाऊ द्या, आम्ही नाही जात. हा माझा कॅमेरामॅन जरा नवीन आहे, समजून घ्या. तर चला आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. अरे आपल्या मोबाईल मध्ये उलटा भारी येतात. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो, पडू नको म्हणजे झालं भाई. बघा ही बघा लाट आली. मोठीला द्यायला पाहिजे ना. ही बघा गाईस गाईस, इथे मजा येते, इथे मजा येते, इथे मजा येते, इथे मजा येते. आल्या का गाईस, ती आल्या का. चला चला इकडे मोठी ना आली. काय वाटतं तुम्हाला येईल का. आली 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 येईल का, एक तरी येईलच. हा मजा आहे, मजा येते. बघा पाणी. हे खाली पडा ना तुम्ही. चला जायचं. चला जाऊ, चला. काही जा बघा असं मंदिर. हा बॅक साईडचं मंदिराचं एंट्री आहे का. बाहुबली बघा, बाहुबली सारखं आले.
तर अशा प्रकारे आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे, मुख दर्शन. कारण की दर्शनाची लाईन बघून असं वाटतं 4 तास असंच जातील. गेल्या वर्षी आलतो तेव्हा 4 तास गेले होते, यावर्षी 4 तास गेले असते, म्हणून आम्ही मुख दर्शन घेतलं आहे. लॅम्बोर्गिनी घेतलेली आहे, दाखव लॅम्बोर्गिनी, दाखव तुझी. आयला नकली आहे इथं, मला वाटलं रिअल वाली घेतली. मी पण घेणार होतो सेटअप जॉल्ट व्हायला, पण जाऊ दे, आपण ऑनलाईन मागवू. भारी आहे यार, कसली वाटतं बघ. बुकाडी आहे, लॅम्बोर्गिनी नाही, बुकाडी आहे. सॉरी, ही कोणती आहे बघू. लय वाजा नाही ना. 300. झाला खुश आता. नको नको नाही नाही, राम दे राम. बघू रे आता, दाखव. खुश आता. आता हसत. उडव उडव. चला. तर गाईज मस्त इथे फ्रुट्सचं दुकान आहे. मस्त आता नारळ पाणी पितो. भाऊजीने आणि आम्ही दोघंही नारळ पाणी घेतलेले. बाकी सगळी चोकोबार कोण घेतलाय. थंड म्हणून आम्ही नारळ पाणी घेतले. गाईज आता आम्ही आलेलो आहे धर्मस्थळ. मी तर फर्स्ट टाइम आलो आहे, मला तर ना माहिती इथे काय आहे, म्हणजे कसलं मंदिर आहे ना काय आहे. पण चला आता बघूया. मस्त इकडे थंडी भरपूर आहे. हा बघा धुकं वगैरे आहे, कारण की इकडे पाऊस पडतोय. आपल्या डोंबिवली कल्याणमध्ये अजून पण गरमीच आहे. इकडे फुल पाऊस वगैरे चालू आहे. मस्त थंडी लागते एकदम. AC रूमची गरज नाही, म्हणजे एवढी थंडी आहे बाहेर. मग आता बघूया कसं काय रूम बघायला जायचं आहे. आणि वातावरण मस्त एकदम चिल्ड आहे. तर काय अशा प्रकारे 9:30 वाजलेला तर आम्हाला रूम भेटला नाही. तर आता आम्ही चालू दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन डायरेक्ट कुठे जायचं आता काय आयडिया नाही आम्हाला, पण दर्शन घ्यायला चाललोय. रूम तर काय भेटला नाही आहे. तर चला बघूया पुढे काय होतंय, नक्कीच तुम्हाला दाखवतो. बघा एकदम ओजी. गाईज हा बघा, हा पूर्ण सोन्याचा आहे. आम्हाला रूम नाही भेटलं म्हणून आता आम्ही नाईटला ट्रॅव्हलिंग करतोय जंगल एरियातून. इट्स टू रिस्की, तरी म्हणून आम्ही घाबरत नाही. वाघ आहोत आम्ही सगळी. तर बघूया आता कसं काय होतं, तुम्हाला दाखवतो. मलाच हसू येते बोलताना, कारण की माझी शक्कल जाऊ द्या काय बोलणार. मेंढी वाट लागली पूर्ण. पहिल्या दिवशी लाईट नव्हती, दुसऱ्या दिवशी लाईट होती, जनरेटर पण होता पण फॅन चालत नव्हतं. तिसऱ्या दिवशी बसमध्ये झोपायला लागलेले आहे गाईज. ही आमची ट्रिपची पहिले 3 दिवस असे गेलेले आहेत. अजून 10 more days, अजून 10 दिवस बाकी आहेत. कसं व्हायचं रस्त्यावर झोपायची बारी लागते. प्रकारे आमची ट्रिप तुम्हाला मी दाखवलेली आहे. आणि मागून 2 डोले दिसतात तुम्हाला घारी, ते बघत नका जाऊ तुम्ही, लय विषारी आहेत. तुम्हाला इथे काहीच नाही दिसणार, फक्त डोले दिसणार आहे तिथे. बघा तुम्ही, फक्त मी एकटा मी घोर आहे. बिना फ्लॅशचे एवढं घोरा दिसतो मी. बघ मला फोडी उठली तिथे, तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला जंगल दाखवलं असतं, पण नको घाबराल तुम्ही म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही.
तर भेटूया चौथ्या दिवशी म्हणजे डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. डायरेक्ट चौथ्या ब्लॉगमध्ये भेटू. तिथे आता मी कुठे झोपतो आमचा काही माहीत नाही, पण तुम्हाला मी दाखवतो, बघत राहा. चौथी नाईट तिथे आमची होते, बघत राहा. हां ना बस आता बघू. तर चला तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.